नमस्कार, मी शेफ प्राची. आज आपण बनवत आहोत चिकन पॉकेट्स, जे चायनीज फ्लेवरचे आहेत. एक खूप हेल्दी पर्याय टिफिन आणि हेवी स्नॅक्स साठी. तर चला बनवूया क्रिस्पी चिकन पॉकेट्स. यासाठी लागणारे साहित्य: कोबी, गाजर, मशरूम, सिमला मिरची हे सगळे पातळ लांब कापलेले असावे. त्याला श्रेडिंग असं म्हणतात. कढईमध्ये तेल तापूया. चॉप केलेला लसूण टाकायचा आहे. हाय फ्लेमवरती थोडा वेळ परतून घेऊया. कोबी, गाजर, मशरूम या सगळ्या भाज्या टाकून आपण मस्तपैकी त्या टॉस करणार आहोत. आपल्याला भाज्या क्रिस्प हव्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ स्लो फ्लेमवर न शिजवता हाय फ्लेमवर पटापट टॉस करून सीझनिंग ॲड करायचे आहे. मीठ, काळी मिरी पावडर, ॲरोमॅट पावडर याला सीझनिंग एजंटही म्हणतात, ते आता ॲड केलेलं आहे. हे सगळं ॲड केल्यावर आपण टॉस करून घ्यायचं आहे. मस्तपैकी सगळीकडे हे सीझनिंग एजंट्स मिक्स झाले पाहिजे. शेवटी आपण सिमला मिर्च ॲड करणार आहोत टू हॅव अ क्रिस्प टेक्स्चर. आता डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस ह्या गोष्टी ॲड करून परत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सचर. लक्षात ठेवा, भाज्या जास्त शिजू नका, आपल्याला क्रिस्प व्हेजिटेबल्स हव्यात. आता ॲड करूया बॉईल केलेलं चिकन. चॉप करून घेतलेलं आहे. तुम्ही श्रेडही करू शकता, पण चॉप केलेले जरा मोठे मोठे पीसेस दाताखाली आले तर खाताना चिकनचा छान फ्लेवर येतो, म्हणून थोडेसे मोठे पीस ठेवलेले आहेत. ते आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर अजूनही चिकन तुम्ही ॲड करू शकता. आता ॲड करूया पातळ कापलेली सिमला मिर्च. परत मिक्सचर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. गॅस बंद करून मिक्सचर थंड होईपर्यंत आपण तयारी करायची त्याच्यावरती लागणाऱ्या ब्रेड कवरची. हे ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेडचे. फ्रेश असल्यामुळे पटापट लाटले जातात, त्यामुळे नेहमी फ्रेश ब्रेड स्लाइस घ्यावे. त्यामुळे पातळ असे छानपैकी लाटले जातात. जर लाटत नसेल पातळ तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकतात. त्यामुळे छानपैकी मी गोल कट केलेला आहे. गोल कट केल्यामुळे आपल्याला पॉकेट्सचा फील येणार आहे. आता ब्रेडच्या कडांना एग वॉश लावत आहे. तुम्ही इवन मैद्याची पेस्टही त्याला लावू शकता. त्याच्यामुळे 2 ब्रेड स्लाइसेस आपल्याला स्टिक करायला बरं पडणार आहे. सेंटरमध्ये चिकनचं फिलिंग ठेवायचं. हे जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 6 ते 7 पॉकेट्स बनवू शकतात. आता दुसरा स्लाइसवरती ठेवायचा आणि छानपैकी एजेस सील करून घ्यायचे आहेत. आपल्याला बोटाने दाबायचं आहे बाजूला, सगळ्या कडा व्यवस्थित दाबून एक 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 छान ट्रिमही करून घ्या. आता मेल्टेड बटर ब्रशनी सगळीकडे अप्लाय करायचं आहे. दोन्ही साईडला मेल्टेड बटर लावल्यावर आपण मस्तपैकी हे तव्यावरती रोस्ट खरपूसपणे भाजून घ्यायचे. पॉकेट्स फ्रायही करू शकतो, डीप फ्राय, पण आपल्याला डीप फ्राय नाही करायचे, त्यामुळे आपण तवा वापरत आहोत जे आपण तव्यावरती खरपूस भाजून घेणार आहोत. तुम्ही इवन एअर फ्रायही करू शकता दोन्ही साईडनी. आता आपण मस्तपैकी खरपूसपणे भाजून घेऊया. क्रिस्पी टेक्स्चरसाठी मेल्टेड बटर लावून दोन्ही साईडून आपण ब्रेड शेकून घ्यायचे आहे. आपले क्रिस्पी पॉकेट्स तयार आहेत, जे मस्त क्रिस्प झालेले आहेत, चायनीज फ्लेवरचे, आणि मेन म्हणजे बिलकुल गिल्ट फ्री आहेत, कारण का आपण नॉन फ्राईड केलेले आहेत. त्यामुळे न गिल्ट घेता तुम्ही मस्तपैकी ताव मारा क्रिस्पी अशा चिकन पॉकेट्सवरती.